तंत्रज्ञान म्हणजे काय हे आता आपण पाहत असलेल्या व्हिडिओवरनं आपल्या लक्षात येईल. तंत्रज्ञान म्हणजे वैज्ञानिक ज्ञानाचा आणि साधनाचा वापर करून मानवाच्या जीवनातील समस्याचे निराकरण करणे. यात संगणक असेल, इंटरनेट असेल, अशा पद्धतीचे यंत्रे असतील किंवा सॉफ्टवेअर असेल, औद्योगिक तंत्रे आणि इतर प्रगत साधनाचा समावेश यामध्ये होतो. आता तंत्रज्ञानाचे प्रकार जर बघितले आपण तर एक 5 प्रकार तंत्रज्ञानाचे पडतात. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान असेल, त्यामध्ये आता संगणक असेल, इंटरनेट आहे, सॉफ्टवेअर डेटा व्यवस्थापनाचा असेल. त्यानंतर जैवतंत्रज्ञान, त्याच्यामध्ये वैदिक संशोधन आलं, औषधे इत्यादी वगैरे गोष्टी आल्या. आता ह्यामध्ये यांत्रिक तंत्रज्ञान, आता ह्या व्हिडिओमध्ये जे बघतोय आपण ते ह्यामध्ये येतं, यांत्रिक तंत्रज्ञानमध्ये येतं. आता ह्यामध्ये यंत्रे असतील, वाहन उद्योग असतील, उत्पादन प्रक्रिया म्हणजे अशा पद्धतीचं काही प्रोडक्शन असेल तर त्यासाठी यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावरती आता येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो. आता चौथं तंत्रज्ञान आहे, त्यामध्ये विद्युत व इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल आहे, रोबोटिक्स आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे म्हणजे प्रकार आहेत. त्यामध्ये आता 5वं आहे नवीन ऊर्जा तंत्रज्ञान, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैव इंधन हे आता मोठ्या प्रमाणावरती येणाऱ्या काळामध्ये यांचा वापर होऊ शकतो. आता तंत्रज्ञानाचे फायदे जर बघितले आपण, दैनंदिन जीवन सुलभ होतं. आता हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, हे किती सुलभता आहे. 15 लोकांचं काम 3 लोकं थांबवून करतायत, म्हणजे एक दैनंदिन जीवनामध्ये सुलभता होते. माहितीचा वेगवान प्रसार होतो. जर आता वेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान असेल तर त्यामध्ये माहिती, कम्युनिकेशन, देवाणघेवाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आणि फास्ट होऊ शकते. आरोग्य सेवा, विज्ञानाची प्रगती म्हणजे हे जर ह्या पण गोष्टी आहेत त्यामध्ये. उद्योग व व्यवसाय सुधारणा. तंत्रज्ञानाचे तोटे जर बघितले तर बेरोजगारी वाढण्याचा धोका. तर ह्या व्हिडिओवरनं आपण पाहू शकतो की असं जर तंत्रज्ञान विकसित झालं तर 15 लोकांना काम भेटायचं तर हे 3 लोकं करत आहेत, म्हणजे 12 लोकांवरती बेरोजगारी ओढवणार. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अधिक उपवास आणि सायबर गुन्हे, गोपनीयतेचा अभाव, ह्या सर्व गोष्टी तोटे आहेत. आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास मानवी जीवन अधिक सुकर होतं, जे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, आणि प्रगतशील पण होऊ शकतं. पण ह्याचा जर दुरुपयोग झाला तर मानवी जीवनासाठी हे हानिकारक पण तेवढंच आहे. यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. धन्यवाद.